गणपती बाप्पा मोरया, दहावीर महाराज की जय. तर आज मी गाडीमध्ये हेल्मेट घेऊन बसलेलो आहे. का ते रिझन तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आणि आज गाडी आपला दादा चालवतोय. मामा पुढे बसलाय, बाजूला मम्मी आहे, मागे प्रतीक्षा आणि राफा आहे. आणि प्रतीक्षाला एसी पाहिजे. तर चला एक 5 मिनिटामध्ये डेस्टिनेशनला पोहोचू आपण. आपल्या पप्पा बाजूला बसलेले आहेत. आणि चला. याला ऑफ करायला म्हणजे तो ऑफ नाही होणार. तुम्हाला परत चावी लावून मग परत ऑफ करावं लागेल. आणि चावी लावल्यानंतर थोडीशी व्हायब्रेट होतं गाडी, ती व्हायब्रेशन बंद झाल्यानंतर बाकी सगळे प्रोसेस होईल. म्हणजे आता तुम्ही इंग्लिश चालू करा. कोल्ड कंडिशनमध्ये आपण गाडी स्टार्ट करतात. नंतर आता आपण गाडी केली आणि कोल्ड कंडिशनमध्ये गाडी स्टार्ट करतो. ठीक आहे. तर इथे एक ऑप्शन येतो. आता लो लिहून येते ना. जेव्हा तुमची गाडी प्रॉपर हिट झाली ना तर ओके लिहून ते ओके लिहून येईल. त्याच्यानंतर तुम्ही गिअर टाकून करू शकता. हे तुमची क्रूज कंट्रोलचे स्विचेस आहेत. ठीक आहे. आणि हे बाकीचे नॅव्हिगेशन वगैरे बटन्स एक्सप्रेस. आणि याची फर्स्ट सर्व्हिस तुम्हाला 1000 किलोमीटरवरती असणार किंवा 1 मंथ रिचेबल चालू आहे. सेकंड सर्व्हिस 6000 किलोमीटर ऑर 6 मंथ रिचेबल चालू आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट सर्व्हिसला येणार ना तेव्हा मी कसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेकंड सर्व्हिस कधी येईल, कुठल्या डेटवर तुम्ही करू शकता. गाडी चेन आपली ओपन चेन पॉकेट आहे. तर ह्याच्यात तुम्हाला दर 1000 किलोमीटरवरती चेनची सेटिंग करावं लागतं. ठीक आहे. ब्रेक पॅड्समध्ये डस्ट वगैरे जातो. तो ब्रेक पॅड्स नॉर्मली आवाज करतात. नॉर्मल आहे. तुम्ही वॉश करता आवाज पण होतो. ठीक आहे. अजून काय विचारतो तुम्हाला? यात ते रायडिंग मोड आहे, क्रूज कंट्रोल आहे, ते कसं ॲडजस्ट करायचं. त्यानंतर आता ऑन हा हे कसं आहे. हा तुम्हाला शॉर्टकट बटन आहे. ते डायरेक्टली म्हणजे सेट केलं जातं. ते कसे गेलं ते पण हा तुमचं मेन्यू बार बटन आहे. ओके. बाईक इन्फो येणार पूर्ण. कूलंट टेम्परेचर किती आहे, बॅटरीचा व्होल्टेज किती आहे. ठीक आहे. ओडोमीटर किती चालली गाडी आतापर्यंत, सर्व्हिस किती टाईम आहे. ठीक आहे. 1000 किलोमीटर सर्व्हिसला तुम्ही ऑप्शन सेट करू शकता. ते दाखवून सेट करायचं. हां कुठलं सेट ते तुम्ही सेट केला ना. आता सेट फेवरेटमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे फेवरेट येतात का फुल ऑप्शन्स येतात. तुम्ही टाईम सिलेक्ट करू शकता. त्याच्यात जेव्हा आपण रील वगैरे करतात ना तेव्हा पावर जर जास्त गेला गाडीला तर त्या संदर्भामध्ये काय होतं, गाडी जागेवरती स्पिन होते टायर असं. तर ते कंट्रोल करतात. ते फ्रंट टायर आणि रिअर टायर्स ते रेग्युलेट होऊन बाईकची स्पीड कमी. ते आता ऑन होतं नाही. ऑन नाही ठेवलं तुम्ही ऑन करू शकतो. ते तसं पण मॅन्युअल सेटिंगवरती असते की नंतर तुम्ही म्हणजे कसं आहे ना, तुम्ही एकदा यूज टू झाले ना गाडी, तुम्ही फक्त ना आता 200-300 किलोमीटर ना फक्त तुम्ही चालवा. 5 मिनिटमध्ये बेसिक गाडी अजून फोन करायला. बाकी हे सगळे ऑप्शन आहेत 500 नंतर यूज करा. कारण कसं तुम्हाला म्हणजे तुम्ही यूज टू होणार नाही तो. तर तुम्हाला ABS तुम्ही ऑफरोडमध्ये रिअर ABS बंद होणार. रोडमध्ये दोन्ही ABS चालू असतात. MTC हे तुम्ही ऑन करू शकता. ते ऑनच असतं. हां तुम्ही ऑन पण करू शकता ते. हा नाही पण सध्या काही ज्या सर्व्हिसेस आहेत ना त्या मला ऑन करून द्या. म्हणजे जोपर्यंत मला माहिती नाही ना तोपर्यंत. जसं MTC झालं, क्विक शिफ्टर पण आहे याच्यात. ठीक आहे. जर तुम्हाला सिटी यूज असेल, आता सध्या तुम्हाला सिटी यूज असेल, आता क्विक शिफ्ट ऑन करून ठेवतो. कारण याच्यात नाही म्हणजे तुम्ही टायर पण ठेवला ना तर गाडीला काय वाटतं मशीनला की रायडर गेअर चेंज करतो. तो पॉवर कमी करणार तुम्हाला जर्क फील होणार. तर क्विक शिफ्टरमध्ये म्हणजे ते 1000 किलोमीटरपर्यंत कस्टमरला ऑफ करून देईल. हे बघा इमर्जन्सी ऑइल लेवल आहे ना. ठीक आहे. आता मी गाडी चेंज केली ना. ठीक आहे. हां दिसते. हे दोन्ही हे असतात तुमचे ऑइल क्वालिटी प्रॉपर आहे. हे कूलंट लेवल आहे. हे कूलंट लेवल प्रॉपर आहे. ग्रीनिश डिस्काउंट. ब्रेक लेवलचा हा आहे सेम मॅक्सिमम. आणि फ्रंटचा या साईड असतो. तर आता ही
टच स्क्रीन येतो. तर आपली गाडी घरी आलेली आहे. गाडी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.